नमस्कार मंडळी. मुलांच्या शाळेची लगबग चालू झाली की रोज रोज मधल्या सुट्टीच्या टिफिनला काय द्यावं ना ते सुचतच नाही. म्हणूनच आज खास तुमच्यासाठी तेलाचं मोहन न वापरता छान खुसखुशीत चकली करून दाखवणार आहे. चला तर वेळ न घालवता झटपट चकली करायला सुरुवात करूयात. ताटामध्ये 1 कप चाळून घेतलेले तांदळाचे पीठ. नेहमी तांदळाच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ ह्या ठिकाणी वापरावे. विकतचे तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल. अर्धा कप चणा डाळीचं पीठ. तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ घेऊ शकता. पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे देखील तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा धने पावडर. अगदी झटपट आणि काही मिनिटांमध्येच ही कुरकुरीत अशी चकली तयार होते. मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याच्या चमच्याने 1 चमचा बटर घालूयात. तर आज आपण तेलाचे मोहन न घालता बटर घातल्यामुळे चकली छान खुसखुशीत अशी होते. समजा तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही पोह्याच्या चमच्याने 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातले तरी चालेल, परंतु बटरमुळे चकली टेस्टी आणि छान खुसखुशीत अशी होते. संपूर्ण बटर पिठाला व्यवस्थित चोळून झाल्यानंतर पिठाची अशा प्रकारे मूठ वळायला हवी, त्यामुळे चकली छान खुसखुशीत अशी होते. अगदी झटपट घरातील मोजक्या साहित्यात आणि महिनाभर छान ह्या चकल्या टिकल्या जातात. सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलं त्या कपाने पाऊण कप पाणी छान उकळून घेऊयात. पिठामध्ये घालण्यासाठी सुरुवातीला मी पाऊणच कप पाणी उकळून घेणार आहे, कारण की तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंसं जास्तीचं देखील पाणी लागू शकतं. उकळतं पाणी पिठामध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाणी गरम असल्यामुळे लगेच पिठामध्ये अजिबात हात घालवू नका. आता शाळेची लगबग चालू झालेली आहे, म्हणून अशा इन्स्टंट चकल्या करून ठेवल्या की लगेच लहान मुलांच्या टिफिनसाठी आपण देऊ शकतो. पीठ व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स झाल्यानंतर एक 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊयात. अजिबात संपूर्णपणे पीठ थंड होऊ देऊ नका. हलकेसे गरम असतानाच पीठ आपण हे मळून घेणार आहोत. आता पीठ मळताना तुम्हाला जास्तीचं पाणी लागत असेल ना तर थोडंसं त्यामध्ये उकळतं पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता, परंतु मी पाऊण कप जे पाणी घेतलेलं होतं ना तेच मला पुरेसं आहे. अजिबात जास्तीचं पाणी लागलेलं नाही. जास्तीचं पाणी घालणार असाल तर थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका. उकळते पाणीच घाला, त्यामुळे पिठाला देखील छान चिकटपणा येईल. तर अशा प्रकारे मी हलकेसे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. यापेक्षा पीठ जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. चकलीचं पीठ पातळ झालं की हवे तसे काटे देखील येत नाही आणि चकली तळल्यानंतर कडक होते. आणि खूप घट्टसर असं पीठ मळून घेतलं ना तर सोऱ्यातून चकलीच बाहेर पडत नाही. त्यामुळे मध्यम घट्ट असं पीठ मळून घ्यावं. सोऱ्याच्या आतील बाजूला थोडंसं तेल लावून घ्यावं, त्यामुळे सोऱ्याला अजिबात पीठ चिकटत नाही. तर आज आपण नेहमीप्रमाणे चकल्या न करता डायरेक्ट तेलामध्ये एक मोठी चकली करून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या चकल्या करून घेतल्या तरीही चालतील. तेल मध्यम आचेवरती गरम करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण मोठ्या चकल्या करून घेऊयात. चकली करण्यासाठी जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना ते फारसं जुनं नसावं, कारण की जुन्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो. रेशनच्या तांदळाचं पीठ ह्या चकल्या करण्यासाठी वापरलं तरीही चालेल. चला तर दोन्ही बाजूने अशा प्रकारे मी खमंग अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत. काटे आणि दिसायला पहा किती सुंदर अशा चकल्या दिसत आहेत ना. चला तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण मोठमोठ्या चकल्या करून घेऊयात. तर तुम्हाला माझी ही इन्स्टंट चकली कशी वाटली ते करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता चकली आतील बाजू छान पोकळ झाली की समजायचं चकली परफेक्ट अशी खुसखुशीत झालेली आहे. तर नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. अशा भरपूर साऱ्या छोट्या टिफिनसाठी मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्या देखील जरूर पहा.